मारो मुझे, मारो। ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा लागला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसतं लाईक करून घ्या, शेअर नसलं तर शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑनवरती सेट करा मित्रांनो, जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काही यूज केला मटेरियल आहे ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला। जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवं असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता, अगदी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात वगैरे जे काही लागणार अशा जे अलर्ट मोशन आहे त्या अलर्ट मोशनला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मग आपला जे का प्रोजेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मग आपला जे का बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो। मग आपला सर्वात वगैरे जे का बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं आपण बीट्स वगैरे ॲड वगैरे करून दिलेला आहे मित्रांनो। मग आणखीन आपला जे का फर्स्ट लाईन प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये या जे का तुमची फोटो आहे मित्रांनो अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचा। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला जे का डबल बीट आहेत ना, जसं की आपला 5-5-5च्या बीट पण त्या फोटोला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मग आणखीन आपण जे फोटोवरती क्लिक करायचं, जे अशा प्रकारे छोटासा असं काही प्लस आयकॉन दिसून जाईल त्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून डुप्लिकेट लेअर करून घ्यायचं। डुप्लिकेट लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला 1.14 सेकंडवरती यायचं। मग आपला अशा प्रकारे लेफ्ट साईडचा पार्ट कट करायचा मित्रांनो। आणखीन आपला 3.26च्या बीटला जे का राईट साईडचा पार्ट कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर एकदम छान असं दिसून जाईल, जे फोटो वगैरे अशा प्रकारे एकदम छान पद्धतीने ॲड वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आणखीन आपला जे का फर्स्ट लाईन प्लस सेकंडवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। मग आणखीन आपला जे काही इथे टेक्स्ट पिन दिला आहे टेक्स्ट पिनला ॲड करायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला जे का मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या हिशोबाने अशा प्रकारे मोठी वगैरे करून सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर जे का 5.25च्या बीट पण ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला अशा प्रकारे 5.25च्या बीटला यायचं मित्रांनो। मग आणखीन आपला जे का प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। जे का अशा प्रकारे फोटोज वगैरे दिलेला आहे मित्रांनो, अशा प्रकारे जे का PNGs वगैरे। मग आपला सर्वात वगैरे जे का VN नावाचं जे काय लोगो ॲड करून घ्यायचा। अशा प्रकारे लोगो ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला जे का सेकंड बीटला जायचं पुढचा पार्ट कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर आणखीन आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। मग आणखीन आपला जे का अशा प्रकारे जे का आणखीन एक PNG आहे मित्रांनो, अशा प्रकारे जे का सुरुवातीचे जे फोटो वगैरे दिसाल त्या फोटोला ॲड करून घ्यायचा। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला जे का 9.092च्या बीटला जे पुढचा पार्ट त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर आणखीन आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। मग आणखीन आपला एक PNG दिला मित्रांनो, मग आपला त्या PNGला पण ॲड करून घ्यायचा। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे 10.21च्या बीटचा जे पुढचा पार्ट आहे मित्रांनो त्या पार्टला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। मग आणखीन आपला अशा प्रकारे 5.25च्या बीटला प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। मग आणखीन आपला इथे टेक्स्ट पिन दिला मित्रांनो, जे का नेक्स्ट टेक्स्ट पिन दिलेला आहे त्या टेक्स्ट पिनला ॲड करून घ्यायचं। ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला लास्ट पण ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो। मग आणखीन आपला जे फोटोज वगैरे ॲड केल्या त्या सर्व फोटोजमध्ये इफेक्ट्स वगैरे ॲड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणखीन आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणखीन आपला शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला जे 2 फोटो दिसून जाईल, जे का लास्टची खालची जे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखीन आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला जे का बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला जे का लॉंग फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखीन आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणखीन आपला जे का शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का वरची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखीन आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणखीन आपला असं जे का बीट मार्क प्रेसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपल्या जे खालच्या PNG वरती क्लिक करायचं, फोटो PNG वरती मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे का अशा प्रकारे फोटो मित्रांनो त्या लेफ्ट साईडला सेट करून घ्यायचं मित्रांनो। अशा प्रकारे लेफ्ट साईडला सेट केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला इथे अशा प्रकारे लहान असं काय प्लस की द्यायचं मित्रांनो। प्लस की दिल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला जे काय 1 पॉइंट अशा प्रकारे जे का 13 सेकंडवरती यायचं मित्रांनो। मग आणखीन आपल्या जे का खालची फोटो त्या फोटोला अशा प्रकारे राईट साईडला सेट करून आपल्या हिशोबाने सेट करायचं मित्रांनो। जसं मी सेट करत आहे मित्रांनो त्या अशामध्ये सेट करून घ्या।
सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे काय अशा प्रकारे वरची फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेज शिफ्ट करून घ्यायचं मित्रांनो। पेज शिफ्ट केल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं फोटो वगैरे ॲड वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो। मग आणखीन आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखीन आपला असं शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का पीएनजीला जे इफेक्ट आहे मित्रांनो मग आपला सर्वात जे फर्स्ट पीएनजी वरती क्लिक करायचं इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखीन आपला असं जे बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे फर्स्ट पीएनजी आहे मित्रांनो त्या फर्स्ट पीएनजी वरती क्लिक करायचं इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेज शिफ्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखीन आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणखीन आपला शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपल्याला जे सेकंड पीएनजी आहे त्या सेकंड पीएनजी वरती क्लिक करायचं इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखीन आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। अशा प्रकारे बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो जे सेकंड पीएनजी आहे मित्रांनो त्या सेकंड पीएनजी वरती क्लिक करायचं इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेज शिफ्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखीन आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। मग आणखीन आपला शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर जे लास्ट वाली फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या जे वरची जे काय रेक्टँगल वरची लेअर आहे त्या लेअरवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणखीन आपला जे काय डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं मित्रांनो। मग आणखीन आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। अशा प्रकारे बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला जे 5.25च्या बिटला जे काय डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। जे काय पेस्ट लेअरवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं। पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो जे काय लास्ट वेळी फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट शिफ्ट करून घ्यायचं मित्रांनो। पेस्ट शिफ्ट केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला एकदम छान असं पद्धतीने व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो। मग आणखीन आपला व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं। तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओ मध्ये, तो आपण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो। ओके.